हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात 11:30 वाजता होती. म्हटलं गुड मॉर्निंग येतेच सुरुवात करू, थोड्या वेळात आफ्टरनून होईल. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आमच्या दादूचं जेवण बाकी. तर दीदी दादूचं जेवण बनवत आहे आणि दादूचे काका खिचडीच्या वासावासाठी खाली आले. काका तुमच्यासाठी काय बनते का? दादूच्या मम्मीची आज एक तर थोडं इकडे यावं. हा बर्थडे, हॅपी बर्थडे म्हणा. थँक्यू सो मच. आज जायचं मग जेवायला, मग पार्टी तुम्ही द्यावा लागेल. तुम्हाला माहिती आहे ना, पेमेंट करायची वेळेस डायरेक्ट लांब होते. तर तुमचे आज 50K कम्प्लीट होणार आहे इंस्टाग्रामला. तर तुम्हाला खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन बरं का. थँक्यू सो मच. 82 झाले, 8 राहिले, 8 का 9 आहे ना. हा काहीच पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्याकडे हा ब्लॉग येऊच तर झालेले पण राहतील, पण तरी करा. हा अजून आपले 1 लाख कसे होईल याच्याकडे लक्ष द्या. आणि म्हणजे तुम्हाला नाही म्हणत यार काही, यांना सांगते. तुम्हाला वाटत दादासारखी मला सांगू राहिली, पण तुम्हाला नाही म्हणत आहे. आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सांगते. लवकरात लवकर मला जाऊन फॉलो करा. हां इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. हां इंस्टाग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असते रोजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करू शकता. आणि इकडं कानाने बघितलंय की पप्पा टाकीवर आंघोळ करतोय, त्यामुळं काना करू राहिला. काना इकडे बाय, काय झालं? पप्पानी नेलं नाही, दाखवलंच काय ना त्याला तिकडं. तिकडं पप्पा आंघोळ करते. काना कसा आज कानाला जेव घालायला त्याचे काका आहे. आज मी नाही जेव घालत, त्याचे काका जेव घालते. पण काकाची इतकी मज्जा केली ना त्यांना. हा घाला घाला घाला. दादू फुर, दादू फुर. नाही घे खाऊ, घे खाऊ. इकडे 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 काका काकाकडे खाऊन घे, खाऊन घे. काकाच्या अंगावर असं नाही करायचं. काकाला चांगलं भरवलं. ये काकाच्या अंगावर नाही उडायचं बाबू. आता डेअरी भरली ना, आता चार्जिंग उडवणार बघा मरे पाना. काकाच्या अंगावर नाही उडू, उडवायचं नाही. काकाच्या पण काकाच्या पण चार्जिंग झाली आता फुल. पार्टीचा ना. हां आमचे हे ना दीदींचे 50K झाले. आज मी सकाळी बोलले होते की अजून काही बाकी होते ना, पण आता झाले. तर तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप. तुम्ही अशीच पुढे चांगली वाटचाल करीत राहू, हीच तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून. हसू काय राहिले, शुभेच्छा द्यायला तर नाही आले 1 नंबर. दिलंच नाही 1 नंबर काय. हा तेच दिलंच नाही. आपण फोन केला, आपण बराच फोन केला तेव्हा ते आले. तुम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग आज. हां द्या दोटा भाऊ आहे मोठा नाही का. तुम्ही देणार म्हणले ना आता. भाऊचा किस्सा लय मोठा आहे का, भाऊलाचीच जायचं तिथं. हा बाई आपल्याला पहिलं गाडीत भावानीच करावं बिलाच्या वेळेस. लांब पडायचं थोडं, नाही तर कानाला घ्यायचं. कानाला म्हणायचं रड काना रड, का घेऊन पडायचं कानाला. भाऊ लगेच गुढी शेव खायला लागले. अहो कमी करा ना अजून. विचारा बरं, मी येते तुमच्या मागं विचारायला. याला विचारा. हा हा म्हणलं तर तेवढीच तर पार्टी राहते ना ग. तू हा म्हणशील का दादू जायचं का नाही. जायचं काय रे, डायरेक्ट इग्नोर केलं. त्याला माहितीये काकाला लगेच जायचंच राहील जेवायला. त्या मम्मीची पार्टी बर का.
काना तुला जेवायचं मला काय नाही पोट भर जाऊंगे दादू मम्माला कॉंग्रॅच्युलेशन कर दादू मामा इकडे आहो मम्माला कॉंग्रॅच्युलेशन कसं करायचं त्याला आज सगळीकडून उशा लावून मग खावं लागेल. पडूनच नाही दिलं गाईज मी मस्त अशी रेडी झाली आता ह्या ड्रेसमध्ये तुम्ही मला आधी पाहिलेलं आहे मी मम्मीच्या घरी होते तेव्हा घातला होता पण आज पण घातला कारण आज आम्ही चाललो आहे डिनरसाठी दीदींचे 50K कंप्लीट झाले तर आम्ही सगळे डिनरसाठी चाललो आहे म्हटलं आज मस्त पार्टी करू कारण एवढा मोठा टप्पा दीदींनी पार केला आहे अजूनपर्यंत आता सध्या आम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आम्ही तिघत्र आहे मी दीदी आणि दादा पण आमच्या तिघांमध्ये दीदींचं 50K झाले म्हटलं चला मस्त सेलिब्रेट करू आणि त्यासाठीच आम्ही आता डिनरला जातो आहे तर आम्ही सगळेच जातो आहे काना झोपला आहे आता थोडा वेळ कानाची झोप झाली की मग मस्त डिनरला जाऊ सगळं मस्त फॅमिलीसोबत थोडंसं एन्जॉय करू सो चलो आणि मस्त वाटतं की दीदींचे 50K झाले कारण त्यांनी एवढे प्रेग्नन्सीमध्ये परत कानाला एवढं सांभाळणं हे ते सगळं एवढं मॅनेज करून त्या सगळं मिनी ब्लॉग हे टाकतं सगळे व्हिडिओ रोजच्या रोज टाकतं परत प्रमोशन हे बरंच काय काय म्हणजे जे करतं त्याला माहीत असतं की काय काय त्यामागं कष्ट आहे एक मिनटाची रील मिळाली पण त्याच्या मागं इतकं सगळं मॅनेज करावं लागतं ना की बस आणि त्याच्यात आता काना छोटा आहे त्याच्यामुळे सगळं त्याला बघून हे 12-1 वाजेपर्यंत कसं तरी तो ब्लॉग एडिट करायचा परत आणि दुपारी पण ब्लॉग एडिट करायला आला काना उठलं परत खाली जायचं परत वरती यायचं एडिट करायचं भरपूर स्ट्रगल राहतं पण मग असं काहीतरी झालं ना तर एकदम मनाला भारी वाटतं तर खूप मस्त वाटतं आहे दीदींचे 50K झाले तर चला आता काना उठला की आम्हाला पण जायचं आहे चलो चल दादू चला समोर जायचं ये घेतलंय सगळं घेतलंय त्याचं जेवण पाणी सगळं चलो केक तर घेतलाय हॅलो चला आलोय आता आम्ही हॉटेलला बसा पटकन हे ऑरेंज कॅन्डी हे ऑरेंज कॅन्डी जाऊ दे ऑन कॅमेरा रेकॉर्ड झालं तुझं इन्स्ट्रक्शन्स कोणतं आणलं रे अल्पाईन चॉकलेट सांगायचं नव्हतं पण आता काय तर तुझ्या हिशोबाने ऑर्डर कर भाऊ मी नाही सांगत चामनू आय चामनू काय करतो तू आम्ही बसलोय मम्मी काय एक्सप्रेशन अरे मम पियायचं काम चालू आहे दीदीला विचारा तुम्हाला कसं ब्रो वाटतंय हाऊ आर यू फिलिंग 50,000 झाले म्हणून छान वाटतंय बस एवढंच त्याच्यात 50 शब्दात तरी सांगायला पाहिजे सांगा ना 50 शब्द 50,000 शब्द मस्त वाटतंय म्हणजे अजून तर नंबर छोटा आहे पण तरी पण असं वाटतंय की काहीतरी अचीव केलंय म्हणून कारण तुम्ही बघितलंच असेल मी पहिले कशी होते आणि आता कशी झाले हाऊ आर यू फिलिंग आर यू फिलिंग जेलस जेलस थोडं दुःख होतं खरं सांगायचं थोडं दुःख होतं सगळ्यात अगोदर मी सुरू केलं यूट्यूब माझे तर कधी 50K मला अजून माहीत नाही कधी होतील माझे पण मोठ्या यूट्यूबर झाले थोडं दुःख होतं पण आपलीच बायको आहे आनंद पण होतो घरचेच तर कसं याला जळणं म्हणतात जाऊ द्या मिटून घ्या आजचे दिवस जोक होता रे भाऊ मला किती चालत पार्टीला फ्रीची पार्टी सगळं ओढी तुला कसं वाटते मला चांगलं वाटतंय आता काय वेगळं काय सांगू बस एवढंच काना तुला कसं वाटतंय तुझ्या मम्मीचे 50,000 फॉलोअर्स झाले कानाला तुलाही छान वाटतंय नवे कपडे घालून जेवायला आधी- तुलाही छान वाटतंय कानाच्या आजीला कसं वाटतंय मला पण छान वाटतंय
मी ना आधी व्लॉगमध्ये सांगितलं म्हणजे मी जेव्हा आवडलं ना सगळं त्याच्यानंतर मी सांगितलेलं सगळे ब्लॉगमध्ये पाहते मी काय काय बोललेली त्याच्यामुळे आता एवढं सांगते डबल होईल मग तुम्हीच म्हणते रिपीट बोलते हे तू आवरू शकत होती. तुम्हाला कसं वाटतंय पप्पा? मला तिचे 7 का 8 बाकी होती 50ला तेव्हाच उत्सव का मी झोपलोच ते 1 तास 1.5 तास. ही मला म्हणली ना म्हणजे अजून 7 का 8 राहिले म्हणलं होती 1 तास 2 तास मी जागा राहिलो मग म्हणजे जावं झाले म्हणून मला अरे आपल्या पुरीने काही कोण एक पायरी उंच पाऊल टाकलं आनंद वाटला. बेस्ट स्टार्टर कोणतं? तुम्हाला कसं वाटतं? मला एकदम भारी वाटतं. मला कशासाठी खायला भेटतंय बाहेर मला बाकीचं काही घेणार मी वहिनीचे 50K झाले म्हणून पार्टीला कुठे जायचं मला का भारी वाटतंय सांगतो मी. सांगा कसं आहे माहिती आहे का? कसं आहे मोठ्याने बोला फक्त कसं आहे आपण ज्या बॅकग्राऊंडमधून येतो सगळे बॅरियर्स आपल्या घरातल्या एका सुनबाईनं 50,000 फॉलोअर्स क्रॅक करणं इट्स समथिंग म्हणजे काय कमेंटेबल गोष्ट आहे. का बरं माहिती आहे का? आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो आपण जिथं राहतो तिथं पोरींना 4 चौकात बोलायची पण थोडी लाज वाटते थोडी भीती वाटते. तिथून येऊन 50,000 लोकांपर्यंत पोहोचणं आपलं अस्तित्व निर्माण करणं ही चांगली गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट त्यासाठीच आहे आपण सेलिब्रेट करायला आलेलो आणि 50,000 हा खूप मोठा नंबर आहे. वानखेडे स्टेडियममध्ये मॅच होती तर तिथं फक्त 30,000 लोक बसू तरी ते किती वाटतं. 50,000 लोक म्हणजे लई मोठे समजे त्याच्यामुळे मला लय भारी. बरोबर आणि फ्रीची पार्टी भेटत असल्यावर माझा आनंद दुर्गिणीत होतो. त्याच्यामुळं पोट भरून खातो म्हणा तुम्ही तर म्हणी पार्टी तुम्ही देणार देणारच आहे ना. मग पाय यार ताटात टिश्यू पेपर टाकून दिला ना डायरेक्ट ज्या भांड्यात भात आलेला होता त्याच भांड्यात चालू राहील. तिला किडनॅप करायचं असेल ना तिला 1 किलो भात खाऊ घालायला. दररोज भात देऊ तू. भात देऊ वेगवेगळ्या स्टाईलनी करू श्रुती तुमची पिशी भरून येईल डायरेक्ट सोबत. भात काय नवरा खाऊ शकत त्याला काय आवडत आहे आता मी चॅलेंज देतो हे पिऊन नको. कोण पेलं होतं आठवतं का तुला? आपल्यातलं पेलं होतं एकजण संतोष. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे. 50Kचा हॅपी बर्थडे. त्याला तर फेकूनच दिला. अरे भाई केक देखो का फेक दिया. सेलिब्रेशन ऑफ 50K. त्याला एक बाईट खाऊ घाल. थोडं असं चाटवलं तुझ्यामुळं झाले रे बाबा. चल.